जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अभिषेक जाधव. मित्रांनो, जर तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर विप्रो या कंपनीमध्ये एकूण 7030 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, तो अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्या समोर अशी एक गुगलची विंडोज ओपन झालेली आहे. तुम्हाला इथे सर्च करायचं आहे विप्रो करिअर. विप्रो करिअर सर्च करायचं आहे. तर तुमच्या समोर अशी विप्रो करिअरची जी फर्स्टवाला टॅब आहे तो क्लिक करायचा आहे. या टॅबवरती क्लिक करून तुम्ही विप्रोच्या ऑफिशियल करिअर पेजवर जाता. इथे तुम्हाला तुमच्यासमोर असे भरपूर टॅब्स ओपन राहतील. तर तुम्ही यावरती करिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला करिअरवरती क्लिक करून इथे तुम्हाला जो सर्चवाला टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सर्चवालं जे बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता एकूण 7030 जागेसाठी भरती निघालेली आहे. तुम्ही बघू शकता भरपूर अशा जागेसाठी व्हॅकेन्सीज आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ज्या पण व्हॅकेन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचे तुम्ही इथे सिलेक्ट करून त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुमच्यासमोर तुम्हाला सगळी माहिती दिसत असेल. जॉबबद्दलची सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर थोडा वेट करायचा आहे. तर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकायला लागतो. जे की नवीन यूजर असेल तर त्यांना क्रिएट अकाउंट करायला लागतो. आणि जर तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेलं असेल अकाउंट तर तुम्हाला इथे डायरेक्टली तुमचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथे साइन इन करू शकता. तर इथे सिम्पली साइन इन करायचं आहे. तर तर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही इथे रिझ्यूम वगैरे अपलोड करू शकता. तुमची संपूर्ण एज्युकेशन माहिती इथे टाकू शकता. आणि त्यानंतर माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली अप्लाय करता येईल. तर मित्रांनो, ही सगळी विप्रो कंपनीच्या न्यू व्हॅकेन्सीजबद्दलची अर्ज प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन यूजर असेल, तुम्ही जर विप्रो करिअरवरती कधी लॉग इन केलेलं नसेल तर तुम्हाला लॉग इन कसं करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, तुम्हाला परत इथे सर्च करायचं आहे गुगलवरती विप्रो करिअर. विप्रो करिअर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला फर्स्टवाला जो टॅब आहे यावरती क्लिक करायचं आहे विप्रो करिअर या टॅबवरती. आणि तुमच्यासमोर जो पण हा समोरचा जो विंडो आहे यावरती जे लॉग इन दिसत आहे फर्स्ट इथे क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा की तुम्हाला इथे ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड विचारलेला आहे. तर तुम्हाला इथे सिम्पली खाली क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती इथे ॲड करायची आहे. तर इथे फर्स्ट आपण जीमेल ॲड करू. इथे जर जीमेल ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा जीमेल जो आहे जो की परत एकदा इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला इथे पासवर्ड वगैरे क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे रिटाइप पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे कंट्री रिजन कोड सिलेक्ट करायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे इंडिया नाव आलेलं आहे +91 आणि त्यानंतर खाली इथे फोन नंबर यावरती तुम्हाला इथे फोन नंबर टाकायचा आहे आणि इथे कंट्री रिजन ऑफ रेसिडेन्सी तर आणि त्यानंतर तुम्हाला इथे कंट्री रिजन ऑफ रेसिडेन्सी सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला इंडिया सिलेक्ट करून इथे तुम्हाला खाली नोटिफिकेशनवर टिक करून त्यानंतर नेक्स्ट एक टिक करायची. त्यानंतर तुम्हाला इथं टर्म अँड कंडिशन असते त्यावरती ॲग्री करून इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे जो जीमेल दिसत आहे यावरती तुम्हाला एक OTP गेलेला असेल, त्या OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. जो की तुमचा जो पण तुम्ही जीमेल इथे टाकलेला आहे त्यावरती एक OTP येईल. तो इथं एंटर करून इथे कंटिन्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर असं तुम्ही सक्सेसफुली लॉग इन करू शकता. इथे कॅन्डिडेट प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे तुमचं सक्सेसफुली. तर थँक मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.